श्रावण महिन्यातील श्रावण मास महात्म्य अध्याय 6 सोमवार व्रतविधी कशा प्रकारे केली जाते। सनत कुमार बोलले, हे भगवंता, रविवारचे आनंददायी महत्व मी ऐकले आहे। आता तुम्ही मला श्रावण महिन्यातील सोमवारचे महत्व काय आहे ते कृपा करून सांगावे। तेव्हा भगवान शिवशंकर बोलले, हे सनत कुमारा, सूर्य माझा डोळा आहे, त्याचे महात्म्य इतके श्रेष्ठ आहे की मग उमाच्या नावाने असलेल्या त्या सोमवारचे काय म्हणावे। त्याचे मोठेपण मी तुम्हाला सांगेन, जे माझ्यासाठी वर्णन करण्या अयोग्य आहे। किंवा सोम हे चंद्राचे नाव असून तो ब्राह्मणाचा राजा आहे, यज्ञाचे साधनही आहे, म्हणून त्याला सोम म्हणतात। म्हणून तो संपूर्ण राज्याचा दाता आणि श्रेष्ठ आहे। हे उपवासाला संपूर्ण राज्याचे फळ देणारा आहे। हे विप्रा, मी त्याची पद्धत सांगतो, ते ऐका। मी तुम्हाला सविस्तर सांगत आहे। 12 महिन्यापैकी सोमवार हा सर्व उत्तम वार असतो। त्या महिन्यात सोमवारी उपवास करता येत नसेल तर श्रावण महिन्यात उपवास अवश्य करावा। या महिन्यात हे व्रत केल्याने व्यक्तीला वर्षभर उपवासाचे फळ मिळते। म्हणजे श्रावणात जर तुम्ही सोमवार हे व्रत केले तर संपूर्ण 12 महिन्यात सोमवार हे व्रत केल्याचे फळ मिळते। श्रावणातील शुक्ल पक्षाच्या पहिल्या सोमवारी मी विधिवत हे व्रत करीन असा निश्चय करावा। शिव माझ्यावर प्रसन्न हो असा संकल्प करावा। अशा प्रकारे 4ही सोमवारी किंवा मग 5 आले असतील तर 5ही सोमवारी सकाळी हा संकल्प करावा आणि रात्री शिवाची पूजा करावी। संध्याकाळीही 16 उपायांनी शिवांची पूजा अर्चना करावी आणि एकाग्र मनाने ही दिव्य कथा जरूर ऐकावी किंवा मग वाचावी। हे सनत कुमारा, या सोमवारच्या गोष्टीबद्दल आता माझं बोलणं ऐका। श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी हे व्रत उत्तमपणे सुरू करावे। मनुष्याने चांगले स्नान करून पांढरे वस्त्र परिधान करावेत। कामवासना, क्रोध, अहंकार, द्वेष, निंदा इत्यादींचा त्या दिवशी त्याग करून मालिती, मल्लिका इत्यादी पांढरी फुले आणावीत। याशिवाय त्र्यंबक हा मूळ मंत्र असलेल्या विविध फुलांनी आणि इच्छित पूजा विधीसह माझी म्हणजेच भगवान शिवाची पूजा करावी। मग म्हणावे, मी शिव, भावनाश, महादेव, उग्र, उग्रनाथ, भव, शशी माऊली, रुद्र, निळकंठ, शिव आणि बहरी यांचे ध्यान करावे। अशा प्रकारे आपल्या क्षमतेनुसार सुंदर उपायांनी देवेश शिवाची विधिवत पूजा करावी। हे व्रत करणाऱ्याचे पुण्यफळ आता सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक। जे सोमवारी पार्वतीसह भगवान शंकराची पूजा करतात त्यांना पुनरावृत्ती रहित अक्षय लोकप्राप्ती होते। हे सनत कुमारा, या महिन्यात नक्तव्रतातून मिळणारे पुण्य थोडक्यात सांगतो। देव दानवाकडूनही अभेद्य असलेल्या 7 जन्मासाठी कमावलेली पापे नक्त अन्नाने नष्ट होतात। यावर शंकाच घेऊ नये किंवा उपवासाने हे श्रेष्ठ व्रत करावे। असे केल्याने ज्याला पुत्राची इच्छा असते त्याला पुत्र प्राप्ती होते, ज्याला धनाची आसक्ती असते त्याला धन प्राप्ती होते, ज्याला जे हवं आहे ते साध्य होतं। या संसारातील दीर्घकालीन सुखाचा उपभोग घेतल्यानंतर शेवटी तो उन्नत स्तरावर जातो, रुद्रलोकात प्रतिष्ठापना स्थापन करतो। मन चंचल आहे, धन चंचल आहे आणि जीवन सुद्धा अतिचंचल आहे। हे लक्षात घेऊन व्रत करणाऱ्याचा प्रयत्न करावा। भगवान शिव आणि पार्वतीची मूर्ती चांदीच्या वृषभ राशीवर बसवून त्याच्या क्षमतेनुसार बनवावी। ती पैशाची मेहरबानी कधीच करू नये। यथासांग मानाने ती मूर्ती बनवावी। त्यानंतर दिव्य व मंगलमय लिंगभद्र मंडल बनवून त्यात 2 पांढरे वस्त्र असलेल्या घाट स्थापना करावी।
घाटाच्या माथ्यावर तांबे किंवा बांबूपासून बनवलेले भांडे ठेवावे. त्यावर उमासह भगवान शंकराची प्रतिष्ठापना करावी. त्यानंतर श्रुती, स्मृती आणि पुराणात सांगितलेल्या मंत्रांनी भगवान शंकराची पूजा अर्चा करावी. फुलांचा मंडप तयार करून त्यावर सुंदर असे छप्पर ठेवावे. गाणी आणि बाजाच्या सुरेल आवाजाने रात्री जागरण करावे. त्यानंतर ज्ञानी मनुष्याने आपल्या गृहसूत्रात नमूद केलेल्या नियमाप्रमाणे अग्नीची स्थापना करावी व नंतर शरीराची 11 श्रेष्ठ नावे असलेल्या पलाशाच्या समिधाबरोबर अपय्यास्व मंत्राने यव, व्रही, तीळ इत्यादी 108 यज्ञ अर्पण करावेत. त्र्यंबक या मंत्राने, षडाक्षरी मंत्राने, ओम नमः शिवाय या मंत्राने बिल्वपत्राचा यज्ञ अर्पण करावा. त्यामध्ये तुम्ही 108, 1008 किंवा 1,00,000 किंवा मग 10,00,000 असे बिल्वपत्र अर्पण करू शकता. त्यानंतर विष्टकृत होम करून पूर्णाहुती देऊन आचार्याची पूजा करावी व नंतर गाय दान द्यावी. त्यानंतर 11 श्रेष्ठ ब्राह्मणांना खाऊ घालावे. त्यानंतर वंशासह 11 घाट द्यावेत. त्यानंतर पूजलेल्या देवतेला अर्पण केलेले सर्व साहित्य आचार्याला द्यावे आणि नंतर प्रार्थना करावी, माझे व्रत पूर्ण हो आणि माझ्यावर भगवान शिवशंकर प्रसन्न हो. त्याचसोबत भाऊसोबत आनंदाने जेवावे. या नियमाद्वारे हे व्रत करणाऱ्या त्या व्यक्तीला हवे ते प्राप्त होते आणि शेवटी भगवान शिवप्राप्तीनंतर त्या जगात त्यांची पूजा केली जाते. हे सनत कुमार, सर्वप्रथम श्रीकृष्णाने हे शुभ सोमवारचे व्रत केले होते. सर्वोत्कृष्ट आस्तिक आणि धर्म अभिमानी राजांनी हे व्रत पाळले होते. जो नियमितपणे हे व्रत ऐकतो किंवा मग पाळतो त्याला ते व्रत करण्याचे फळ सुद्धा मिळते. तर त्याप्रमाणे नुसती जरी ही कहाणी ऐकली तरी हे व्रत केल्याचे पुण्यफळ त्याला मिळते. अशा प्रकारे श्री स्कंद पुराणातील ईश्वर सनत कुमार संवादात श्रावण महिना महात्म्यात सोमवार व्रत विधान कसे करावे किंवा सोमवार व्रत विधीची कहाणी या नावाचा 6वा अध्याय पूर्ण झाला. इति श्री शंकर अर्पणास्तु.